Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. मोर्चा करायची वेळ का आली? मुंबई सारख्या ठिकाणी आझाद मैदानावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर जरांगे पाटलासारखा माणूस बसतो आणि जो ओबीसी समाजाचा मोठा वर्ग आहे धनगर समाज, त्या धनगर समाजाच्या पार्श्वभागामध्ये काठी घातली असं अर्वाच्य भाषेत बोलतो तरी देखील धनगर समाज गप्प बसलाय. त्याचाच आधार घेऊन दुसरा हरामखोर अभिजित कदम आमच्या माता भगिनीच्या बाबतीत सोशल मीडियावरती चुकीची कमेंट करतो तरी देखील प्रशासनाला जाग येत नाही. 2 तारखेला मी बारामतीच्या पवार साहेबांना निवेदन दिलं. साहेब, या 2 माणसांनी आमच्या धनगर समाजाचा अपमान केलाय, आमच्या ओबीसी समाजाचा अपमान केलाय. या दोघांवरती गुन्हे दाखल करा. काल ज्यावेळेस आम्ही ऍडिशनल एसपी साहेबांनी आम्हाला मिटिंगला बोलवलं आयोजकांच्या, त्यावेळेस आम्हाला कळलं की माननीय पवार साहेबांनी आमचं निवेदन सुद्धा अजून बघितलं नाही. काय परिस्थिती मित्रांनो, म्हणजे इथं पाहायला गेलं तर इथले प्रांत अधिकारी इथल्या सत्तेतल्या पक्षाचा तालुका अध्यक्ष असल्यासारखे काम करतात. छोटे छोटे रक्तदान शिबिराला तुम्हाला जायला जमतं आणि माझ्या ओबीसी समाजाच्या आज त्या जरांगे पाटलांनी एवढ्या भावना दुखवल्या, त्याच्या संदर्भात तुम्हाला निवेदन दिलं, त्याची तुम्ही दखल घेत नाही. अरे लाज वाटते तुमच्यासारखे प्रांत अधिकारी बारामतीमध्ये काम करतायत. नसेल तुम्हाला तर सोडा. त्याच्यानंतर काल आदरणीय ऍडिशनल एसपी साहेबांनी आम्हाला आयोजकांना बोलवलं. आम्हाला तिथं त्यांनी काय सांगितलं की तुम्ही आंदोलन थांबवा, आंदोलन करू नका, तुमचा मोर्चा 2 दिवसांनी घ्या. मग आम्ही देखील ऍडिशनल एसपी साहेबांची विनंती मान्य करून त्यांना म्हणलं ठीक आहे साहेब, आंदोलन आम्ही थांबवत नाही, आम्ही आंदोलनच करत नाही, आमची पण मागणी मान्य करा. ह्या 2 नालायक माणसांनी आमच्या समाजाविषयीचे अवाच्य भाषेत, कमरेखालच्या भाषेत जे बोललेले आहेत त्यांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करा, आम्हाला मोर्चा काढायची काही गरज नाही. तर ऍडिशनल एसपी साहेबांनी स्पष्टपणे नकार दिला, मी गुन्हा दाखल करू शकत नाही. अरे मग तुम्हाला काय अधिकार आहे आमचं आंदोलन करू नका म्हणायचं? हा, जर तुम्ही त्या खुर्चीवरती बसून सर्वसामान्य माणसाला न्याय देणार नसाल तर तुम्ही त्या खुर्चीवरती बसायला लायक नाहीये असं म्हणेल. 2 तारखेला बांधवांनो, 2 तारखेला मी पवार साहेबांना निवेदन दिलं आणि 4 तारखेला 2 तारखेला निवेदन दिलं आणि 4 दिवसांनी हे ऍडिशनल एसपी आम्हाला बोलवून सांगतात की तुम्ही आंदोलन करू नका. आम्हाला 2 तारखेला सांगायचं होतं. तुम्हाला कुणाचा आदेश आला? काल या राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब बारामतीत होते, त्यांनी ह्यांना आदेश दिला आणि त्यांना आदेश दिल्याच्या नंतर ह्यांनी आम्हाला बोलून सांगितलं तुम्ही आंदोलन करू नका. का? ऍडिशनल एसपी साहेबांना मला सांगायचंय, तुम्ही शासनाचं काम करता का अजित पवारांचं काम करता? जर तुम्हाला सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा नसेल तर माझ्यासारखा कार्यकर्ता म्हणून नोकरी सोडा आणि त्या अजित पवारांच्या घरी पाणी भरत बसा. असं चाललं नाही साहेब. आणि जरांगे साहेबांना देखील माझं आव्हान आहे, तुम्ही जर आमच्या त्यांना जरांगेच म्हणायचं, ऐका ना, त्यांना आता जरांगेच म्हणायचंय कारण ते मराठा होते तेव्हा पाटील होते, आता आपलेच आलेत ना, आता सवय लावून घ्यायची त्यांनी जरांगेच म्हणून घ्यायची. तर त्या जरांगेला पण माझं आव्हान आहे, तुम्ही म्हणताय धनगर समाजाच्या पार्श्वभागात देवेंद्र फडणवीसांनी काठी घातली, ठीक आहे, फडणवीस साहेबांनी आम्हाला फसवले, आम्ही मान्य करतो. अरे फडणवीस साहेब आमच्या जातीचे नाही, त्यामुळे त्यांनी आम्हाला फसवलं. पण महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून 15 ते 16 मुख्यमंत्री कुणाचे झाले? मराठा समाजाचे झाले का नाही? मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या 60 वर्षात मराठा समाजाच्या पार्श्वभागात काय घातलं? बांधवांनो, आपल्याला ओबीसीला लढाई रस्त्यावरती उतरून लढावी लागेल. जरांगेचं मुंबईमध्ये जाऊन झुंडशाही करत असेल आणि त्याला जे हे सरकार झुकत असेल ते सरकार देखील आपलं नाही. आपल्याला खाली उतरून रस्त्यावरती उतरूनच लढाई लढावी लागेल, कारण इथं कुणीही आपलं नाही. तर येणाऱ्या काळात ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे की आपण जर कोणी आपल्याला आरं म्हणत असेल तर त्याला कार म्हणायची का? एखादा जर आईला म्हणला तर तुझ्या आईला म्हणायची का? ठीक आहे, अरे कारखाने तुमचे,
राज्यात आमदार तुमचे, शैक्षणिक संस्था तुमच्या, सगळं तुमचं, तरी मी तुम्हाला आरक्षण पाहिजे. ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही सनदशीर मार्गाने आरक्षण घ्या, आमची हरकत नाही. परंतु आमच्या ताकदला जर तुम्ही वाढणार असाल तर तुमचा हात हिसकण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. तर माझं ओबीसी बांधवांना एकच सांगणं आहे, येणाऱ्या काळात सगळ्या पद्धतीची लढाई आपल्याला या ठिकाणी लढायची आहे. या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब आणि ससाने साहेब आले, जास्तीत जास्त वेळ त्यांना आपल्याला ऐकायचे. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय मल्हार, जय ओबीसी.